नमस्कार. आता कळलं माणसाला पाण्याचं महत्त्व, देवाचं महत्त्व. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. आता कळलं माणसाला पाण्याचं महत्त्व, देवाचं महत्त्व. जेव्हा खरी अडचण पडते, जेव्हा बिकट परिस्थिती येते, जेव्हा कठीण परिस्थिती येते, जेव्हा फार मोठी संकटग्रस्त परिस्थिती येते, बिकट परिस्थिती येते, भयानक परिस्थिती येते, भयानक काळ येतो, तेव्हाच्या माणसाला देवाची आठवण येते. तेव्हाच्या माणसाला देवाची आठवण येते. जेव्हा तो आनंदात राहतो, जेव्हा तो सुखात राहतो, जेव्हा तो मजेत राहतो, जेव्हा त्याला सुख असतं, आनंद असतो, पैसा असतो, सर्व काही असतं, तेव्हा त्याला देवाची आठवण येत नाही. तेव्हा तो मजेत राहतो, मजेत राहतो, देवाला विसरून जातो. परंतु जेव्हा त्याला भयानक अडचण येते, भयानक प्रसंग येतो, फार मोठी स्थिती येते, परिस्थिती येते, भयानक काळ येतो, तेव्हा मात्र तो देवाची धावा करू लागतो. मंदिरात जातो, देवाच्या पाया पडतो, नवस करतो, नाना प्रकार करतो. परंतु मनातून, ध्यानातून, या आवडीने गोडीने ते देवाचं नामस्मरण करत नाही. परंतु जेव्हा त्याला अडचण येते, दुःख येते, खूप समस्या येते, तेव्हा त्याला देवाची आठवण येते. परंतु एरवी त्याला देवाची आठवण येत नाही. ही किती भयानक परिस्थिती आहे, स्थिती आहे, किती दुःखद वेळ आहे, ही दुःखद परिस्थिती आहे, खेदाची बाब आहे. ईश्वर हा करता धरता आहे, ईश्वर हा सर्वांचा निर्माता आहे, ईश्वर हा विश्वनिर्माता आहे, सर्वांचा पालनहार ईश्वर आहे, परमेश्वर आहे. म्हणून या परमेश्वरांचं सतत नामस्मरण केलं पाहिजे. दुःख असो की सुख, संकट असो या यश, सतत या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. या देवाशिवाय काही नाही, देवाशिवाय जग नाही, देवाशिवाय कोणताच पर्याय नाही, देवाशिवाय सुख नाही, देवाशिवाय आनंद नाही, देवाशिवाय हे जीवन नाही. म्हणून देवाचं सतत नामस्मरण केलं पाहिजे. तसेच मनुष्य पाण्याचा भरपूर वापर करतो. जेव्हा त्याच्याजवळ भरपूर पाणी असतं, तेव्हा त्याचा तो भरपूर वापर करतो, पाणी सांडवतो. पाण्याचं महत्त्व त्याला वाटत नाही, पाण्याची जाण त्याला वाटत नाही, पाण्याचं मूल्य त्याला वाटत नाही. तो किती प्रमाणात, भरमसाठ प्रमाणात पाणी सांडवतो, वाया घालतो. त्याला पाण्याचं महत्त्व वाटत नाही, पाण्याचं मूल्य वाटत नाही, त्याला काहीही वाटत नाही. तो बेमुसार पाणी सांडवतो, वाया घालतो, पाणी प्रदूषित करतो, पाण्यात दोष देतो, तेव्हा त्याला काही वाटत नाही. परंतु जेव्हा पाणीच नसतं, जेव्हा पाण्याचं एकही थेंब मिळत नाही, जेव्हा भयावह परिस्थिती येते, भयानक परिस्थिती येते, तेव्हा मात्र त्याला पाण्याचं महत्त्व कळतं. पाणी किती महत्त्वाचं आहे, पाणी किती मूल्यवान आहे, पाण्याचं एक थेंब किती मूल्यवान आहे, पाण्याचं एक थेंब किती महत्त्वपूर्ण आहे, हे त्याला कळतं. केव्हा कळतं? जेव्हा पाणी नसतं, जेव्हा पाऊसच पडत नाही, जेव्हा पाऊसच पडत नाही. जून महिना आला तरीही, जून महिना संपत आला तरीही पाऊस पडत नाही. जेव्हा विहिरी आटतात, बोरं आटतात, जेव्हा पाणी संपून जातं, जेव्हा पाणी प्यायलाही मिळत नाही, जेव्हा जीवन त्राही होते, तेव्हा या माणसाला पाण्याचं मूल्य कळतं, पाण्याचं महत्त्व कळतं. परंतु अगोदरच जर त्याला या माणसाला पाण्याचं महत्त्व कळालं असतं, तर त्याला ही वेळ आली नसती. अगोदर तो झोपत होता, तो अगोदर आपल्या धुंदीत होता, आपल्या मस्तीत होता, आपल्या मौजेत होता, आणि किती भरमसाठ प्रमाणात पाणी सांडत होता. अगोदर त्याला देवाची आठवण येत नव्हती, अगोदर त्याला काही वाटत नव्हतं. परंतु जेव्हा पाणी संपलं, जेव्हा पाणीची मिळेना, जेव्हा पाण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, अत्यंत गरज आहे, पाण्याच्या एका थेंबाची गरज आहे, तेव्हा मात्र त्याला पाणी मूल्यवान वाटतं, खूप महत्त्वपूर्ण. परंतु अगोदर तो का सावधान राहत नाही, सतर्क राहत नाही,
अगोदर तो जागरूक का राहत नाही, दक्ष का राहत नाही? जी गोष्ट आहे त्याचा तो भरमसाठ वापर करतो, नासोडा करतो, नाश करतो, त्याची काळजी घेत नाही, पर्वा करीत नाही, चिंता करीत नाही, सतर्क राहत नाही, सावधान राहत नाही, नीतिमत्ता ठेवत नाही, योग्य धोरण ठेवत नाही, नियोजन ठेवत नाही, बेसुमार पाणी सांडवतो, त्याला तेव्हा देवाची आठवण येत नाही. जेव्हा सुखाचा काळ असतो, जेव्हा आनंदाचा काळ असतो, तेव्हा त्याला देवाची आठवण येत नाही. आणि तेव्हा तो कोण्या गोष्टीची पर्वाही करीत नाही, चिंता करीत नाही, काळजी करीत नाही, समाधान राहत नाही, सतर्क राहत नाही, सावधान राहत नाही, व्यवस्थित राहत नाही, पदस्थिर राहत नाही, नियोजन ठेवत नाही, धोरण ठेवत नाही. तेव्हा तो आपल्या धुंदीत राहतो, अस्ताव्यस्त वागतो, कसंही वागतो, काळजी घेत नाही, पर्वा करीत नाही, कोण्या गोष्टीची काळजी घेत नाही, पर्वा करीत नाही. परंतु जेव्हा ती गोष्ट नसते, जेव्हा ती गोष्ट संपण्यावर असते, जेव्हा ती गोष्ट संपण्यावर असते, तेव्हा मात्र त्याला त्या गोष्टीची काळजी वाटते. त्या गोष्टी किती महत्त्वाची आहे, किती मूल्यवान आहे असं त्याला वाटतं. आता सध्या तीच परिस्थिती झालेली आहे. आता सध्या तीच परिस्थिती झालेली आहे. कारण आता पाऊसच पडत नाही. जून महिना संपत आला तरी पाऊस नाही, कुठंच पाऊस नाही. खनखन ऊन पडतं, कडकड ऊन पडतं, सनसन ऊन लागतं, गरमीच गरमी होते, जमिनीला भेगा पडलेल्या आहेत, सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचं चिन्ह नाही. बोरं आटत आहे, पाणी संपत आहे. आता पुढे कोणता भयानक काळ येईल, कसा काळ येईल, किती किती भयानक काळ येईल, किती किती डेंजर काळ येईल, किती किती खतरनाक काळ येईल, मनुष्य राहील की नाही याचं काही सांगता येत नाही. आता पाऊसच पडत नाही, म्हणून आता मनुष्याला या पाण्याची कदर वाटते, या पाण्याचं महत्त्व वाटते, पाण्याचं मूल्य वाटते, त्याला एक एक थेंब पाण्याचा महत्त्वपूर्ण वाटतो. परंतु या अगोदर जर पाण्याची काळजी घेतली असती, पाणी सांडवलं नसतं, निसर्गाची काळजी घेतली असती, निसर्गाची हानी केली नसती, निसर्गाचा समतोल राखला असता, बरोबर व्यवस्थित वागला असतं, पद्धतशीर वागला असतं, इमानदारीनं वागला असतं, माणुसकी ठेवली असती, चांगलपणा ठेवला असता, सतर्क राहिला असतं, सावधान राहिला असतं, तर त्याला ही वेळ आली नसती. परंतु जसा माणूस बदलला तसा निसर्ग बदलला. म्हणून माणसाने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा टाकला. म्हणून स्वतःच्या हाताने तो स्वतःच नुकसान करतो, स्वतःच्या हाताने स्वतः जीवन तो नरकमय बनवतो. कोणत्याही वस्तूची, कुठल्याही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, पर्वा केली पाहिजे. त्या वस्तूबाबत, त्या गोष्टीबाबत सावधान राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. आता सध्याची परिस्थिती फार भयानक आहे. पावसाचा महिना आला, जून महिना आला, हा पेरणीचा महिना आहे, हा पावसाचा महिना आहे. परंतु पावसच नाही तर पेरणी कुठून आली? पाण्याचा एक थेंब नाही, पाऊसच पडत नाही. कडक ऊन पडतं, खनखन ऊन पडतं, चांगलं ऊन पडतं, पाऊस काही पडत नाही. त्यामुळे मनुष्य हा ताणामध्ये आहे. मनुष्याला भयानक काळ आलेला आहे, भयानक परिस्थिती आली आहे. आता हे जून महिन्यात संपत आलेला आहे. आज 22 तारीख आहे. हा जून महिना संपत आलेला आहे, तरी पावसाचा एक थेंब नाही. पेरणीचा काळ निघून चाललेला आहे. काही काही लोकांनी पेरण्या केल्या असतील, परंतु त्यांना डबल पेरणी करावीच लागते. परंतु पाऊसच पडत नाही. डबल नसता टिबल पेरणी करावी लागते. पाऊसच पडत नाही, पावसाचं चिन्हच नाही, पावसाचा काही मेळ नाही. किती भयानक भयावह परिस्थिती आहे. आणि पाऊस पडत नाही, पावसात पडत नाही म्हणून मनुष्य देवाची धावा करत आहे. एरवी त्याला देवाची आठवण येत नाही. एरवी तो देवाचं नामस्मरण करत नाही. परंतु आता त्याला अडचण आलेली आहे, भयानक परिस्थिती आली आहे, भयानक स्थिती आलेली आहे. पाऊसच पडत नाही. जून महिना संपत आलेला आहे, पाऊसच नाही, पत्ता नाही पावसाचा. आता त्याला देवाची आठवण आलेली आहे. आता तो देवाचा धावा करतो, पूजा करतो, आराधना करत आहे. आता त्याला आठवण देवाची आहे. आधी काय केलं? आधी मजेत होता, सुखात होता, आनंदात होता, तेव्हा त्याला देवाची आठवण नव्हती. तेव्हा देवाची धावा करीत नव्हता, तेव्हा देवाचं नामस्मरण करत नव्हता, तेव्हा पूजा अर्चा करत नव्हता.
म्हणून आता अडचण पडली, भयानक काळ आला, भयानक स्थिती आली, पाऊसच पडत नाही. आता त्याला देवाची आठवण आलेली आहे. आता तो देवाच्या मागे लागलेला आहे. किती मतलबी, किती स्वार्थी माणूस आहे. माणसामुळेच ही परिस्थिती बदलली आहे. माणसामुळेच ही स्थिती बदललेली आहे. माणसाची चूक आहे. पाऊस न पडण्याचं कारण माणूसच आहे. असं वातावरण बदलण्याचं कारण माणूसच आहे. निसर्ग बदलण्याचं कारण माणूसच आहे. म्हणून माणसाने केलेली चूक माणसालाच भोगावं लागत आहे. माणसाने केलेला मूर्खपणा माणसालाच भोगावं लागत आहे. आता पाऊस केव्हा पडेल काही सांगता येत नाही. केव्हा पडेल, किती पडेल काही सांगता येत नाही. जगातला कोणीही अंदाज लावू शकत नाही, गेस लावू शकत नाही आणि सांगू शकत नाही की उद्या पाऊस पडणार, पुढच्या महिन्यात पाऊस पडणार, या तारखेला पाऊस पडणार. हे कोणीही सांगू शकत नाही. पुढे काय होईल, पुढे काय घडेल, पुढे कोणती परिस्थिती येईल, पुढे कोणती स्थिती येईल, पुढे कोणतं संकट येईल, पुढे काय होईल, काय एका मिनिटानंतर काय होईल, एका सेकंदानंतर काय होईल, हे जगातला कोणीही सांगू शकत नाही. भविष्य हे काय कामाचं नाही. हे माणसाच्या फायद्यासाठी केलेलं, निर्माण केलेलं भविष्य आहे. म्हणून पुढचं कोणी सांगू शकत नाही. पुढे काय घडेल, पुढे काय होईल, पुढे कोणती परिस्थिती येईल, पुढे कोणती स्थिती येईल, पाऊस पडेल की नाही, काय पडणारच नाही, काय लगेच पडेल, काय उद्या पडेल, काय परवा पडेल, काय आत्ताच पडेल, काय लगेच पडेल, की आता दणदण पडेल, या पाऊस आता सगळीकडे पाऊस करून टाकील, या संध्याकाळी पडेल, या दुपारी पडेल, या सकाळी पडेल, या 3 वाजता पडेल, या 4 वाजता पडेल, या 5 वाजता पडेल, एका महिन्यानंतर पडेल, या 15 दिवसानंतर पडेल. हे कोणीही काही सांगू शकत नाही. जेव्हा त्या निसर्गाच्या मनात आलं, तेव्हा देवाच्या, ईश्वराच्या, परमेश्वराच्या मनात आलं, तेव्हाच पाऊस पडतो. म्हणून पाऊस आज पडेल, या उद्या पडेल, या 2 दिवसानंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे, या 15 दिवसानंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे, या पुढच्या महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असं कोणीही काही सांगू शकत नाही. पावसाच्या मनात जर आलं तो आताही पडू शकतो, दन पडू शकतो, सगळीकडे पाऊस पडू शकतो, या थोड्या वेळानं पडू शकतो, या 3 वाजता पडू शकतो, या संध्याकाळी पडू शकतो, या दुपारी पडू शकतो, या सकाळी पडू शकतो, या 2 दिवसानंतर पडू शकतो. पाऊस केव्हाही पडू शकतो. त्याच्या मनात आलं तर, निसर्गाच्या मनात आलं तर तो केव्हाही पडू शकतो. पण पुढचं भविष्य, पुढे काय घडेल, पुढे कशी स्थिती येईल, पाऊस पडेल की नाही, केव्हा पडेल, किती पडेल, हे कोणीही काही सांगू शकत नाही. किती जरी विद्वान असला, किती जरी ज्ञानी असला, या ज्योतिषी जरी असला, या कोणी जरी असला, तरीही पुढचं कोणी काही सांगू शकत नाही. पुढची स्थिती वर्णन करू शकत नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हाच काही समजेल, जेव्हा काळ येईल तेव्हाच काही समजेल. म्हणून पुढचं कोणीही काही सांगू शकत नाही. पण कोणीही कोणाला श्रेष्ठ समजू नये, कोणीही कोणाला स्वतःला श्रेष्ठ समजू नये, विद्वानी समजू नये, ज्ञानी समजू नये. कारण माणूस हा सर्वज्ञानी नसतो, माणूस हा ज्ञानी नसतो. किती जरी मनुष्य शिकला तरी तो एवढ्या मोठ्या भयानक, एवढ्या मोठ्या विशाल समुद्राच्या, या सागराच्या कडेला असलेल्या कडे इतकाच असतो. म्हणून कोणताही मनुष्य श्रेष्ठ नाही, या ज्ञानी नाही, महाज्ञानी नाही, या परिपूर्ण नाही. म्हणून मनुष्याने स्वतःला श्रेष्ठ समजू नये, सर्वश्रेष्ठ समजू नये. कारण पुढचं कोणीही सांगू शकत नाही. म्हणून भविष्यावर, अंदाजावर, गेसवर विश्वास ठेवू नये. स्वतःच्या कार्यावर, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. कार्यावर, मेहनतीवर विश्वास ठेवावा. भविष्यावर, नशिबावर, या महाराजावर, या ज्योतिषावर विश्वास ठेवू नये. तर आपल्या कार्यावर, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. कारण पुढचं कोणीही काही सांगू शकत नाही. पुढे काय घडेल, पुढे काय होईल, कोणती परिस्थिती येईल, कोणती स्थिती येईल, हे कोणीही काही सांगू शकत नाही. म्हणून मनुष्याने आपल्या कार्यावर, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा आणि देवाचं नामस्मरण सतत करावं. सुख असलं तरीही, या दुःख असलं तरीही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. पाण्याची काळजी घेतली पाहिजे. पाणी जपून वापरलं पाहिजे. पाणी काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. पाणी सांडू नये, पाणी वाया घालू नये. पाण्याचं किती महत्त्वाचं आहे. पाण्याविना जीवन नाही, पाण्याविना शान नाही, पाण्याविना जीव नाही, पाण्याविना श्वास नाही, पाण्याविना प्राण नाही. म्हणून पाणी हे जपून वापरलं पाहिजे, काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. व्यवस्थितपणे, पद्धतशीरपणे पाणी वापरलं पाहिजे. जेव्हा तेव्हाच प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्ट जपून वापरली पाहिजे. गरज संपली की वस्तू फेकून देऊ नये. गरज संपली
गरज संपली की त्या वस्तूकडे निष्काळजीपणा करू नये, त्या वस्तूकडे दुर्लक्ष करू नये. जेव्हा भरपूर पाणी असतं तेव्हा जास्त सांडू नये. पाणी भरपूर आहे म्हणून सांडू नये, वाया घालू नये. व्यवस्थित वापरावं, जपून वापरावं. जेवढं पाणी लागतं तेवढंच वापरावं. जेवढी गरज आहे तेवढंच पाणी वापरावं. व्यवस्थित वापरावं, पदेशीर वापरावं. दूरदृष्टी ठेवावी. पाणी लागेल, पुढे लागेल. पाणी जपून वापरलं तर आपला पुरी होईल. एवढं पाणी जपून वापरलं तर आपला पुरी होईल. कारण पाऊस जर पडला नाही तर मग अवघड होईल, स्थिती अवघड होईल. आता सध्यासुद्धा पाणी जपून वापरा, काळजीपूर्वक वापरा. पाणी वाया घालू नका, पाणी सांडू नका. पाणी फार महत्त्वाचं आहे, पाणी फार उपयोगाचं आहे. पाण्याविना जीवन नाही, पाण्याविना मृत माणूस आहे. म्हणून पाण्याचा एक थेंबसुद्धा जीव वाचवतो. म्हणून पाण्याचा एक एक थेंब जपून ठेवा, जपून वापरा. पाणी जपून वापरा. आता पाणी केव्हा पडेल काय सांगता येत नाही. जर या महिन्यात पाऊस नाही पडला तर किती भयानक स्थिती येईल. जर 1-2 महिने पाऊस नाही पडला तर किती भयानक भयानक स्थिती येईल. महागाई वाढेल, सर्वच बाबी वाढतील. म्हणून पाणी जपून वापरा, पाणी काळजीपूर्वक वापरा, व्यवस्थित वापरा, पदेशीर वापरा. अहंकार करू नका, घमंड करू नका, मोठेपणा करू नका, हावलाला धरू नका. व्यवस्थित वागा, पदेशीर वागा, माणुसकी ठेवा, प्रेम ठेवा, दया ठेवा, माया ठेवा, शिस्त ठेवा, सुंदरता ठेवा, विचार सुंदर ठेवा. चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं आचरण करा. देवाचं नामस्मरण करा, सतत देवाचं नामस्मरण करा. निसर्गाची काळजी घ्या, निसर्गाची हानी करू नका. अशा प्रकारे व्यवस्थित जर वागलं, परिस्थित जर वागलं, छान जर वागलं तर आपलं कोणतेही संकट येणार नाही. म्हणून पाणी जपून वापरा. लक्षात ठेवा, आता पाणी केव्हा पडेल काही सांगता येत नाही. जून महिना संपत आलेला आहे, पुढे जुलै आहे. पण पाणी केव्हा पडेल काही सांगता येत नाही. म्हणून पाणी जपून वापरा, काळजीपूर्वक वापरा, व्यवस्थित पद्धतशीरपणे वापरा आणि देवाचं सतत नामस्मरण करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.